पावसाळी सकाळ. लहान मुलगा आरव शाळेत जात आहे. त्याचे कपडे व पुस्तके ओले झालेले आहेत आणि तो नाराज दिसतो. मराठी ग्रामीण शहरातील वास्तवदर्शी वातावरण. रस्त्यावर पाणी, छत्र्या घेऊन जाणारे लोक. आरव, निराश चेहरा. आई, रोज पाऊस पडतो. माझ्या पुस्तकांचा नाश होतो. आई, हस्तमुख, प्रेमळ आवाजात. आरवला एक जुना पिवळा रेनकोट देते. हा तुझ्या आजोबांचा रेनकोट आहे. पण सांभाळून वापर. तो थोडा खास आहे. लहान मुलगा आरव पिवळा रेनकोट घालून चालत आहे. अचानक रेनकोटवर हलकी जादुई चमक दिसते. त्याच्यावर पडणारे पावसाचे थेंब खाली पडताना सुंदर रंगीत फुलांमध्ये रूपांतरित होतात. आरव चालताना आजूबाजूचे पावसाचे थेंब इतर मुलांवर पडताना रंगीत बुडबुड्यांमध्ये बदलतात. आरव, मोठ्या आश्चर्याने, चेहऱ्यावर आनंद. वा, हा तर जादुई रेनकोट आहे. शाळेकडे जाणारा रस्ता, हसणारी मुलं, काही मुलं बुडबुडे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. हलका पावसाचा पार्श्वभूमी, मऊ प्रकाश, फुलं आणि बुडबुडे हवेत तरंगताना. हलका पाऊस सुरू आहे. रस्त्यावर एक वृद्ध आजी भिजत उभी आहे. आजी, थकल्यागत चेहरा, अंगावर ओले कपडे, हातात काठी. आरव तिच्याकडे धावतो आणि स्वतःचा जादुई पिवळा रेनकोट तिच्यावर पसरवतो. जसेच तो रेनकोट आजीवर ठेवतो, तेव्हा पाऊस थांबतो आणि वातावरण उजळून निघते. जमिनीवर पडलेले पावसाचे थेंब हलके फुलं बनतात. आजी, डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू. खरी जादू रेनकोटात नाही, तुझ्या मनात आहे, बाळा. शाळेच्या गेटसमोर आरव शांतपणे उभा आहे. पाऊस थांबलेला, वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न. आरव, चेहऱ्यावर हलके स्मित. तो जादुई पिवळा रेनकोट नीट घडी घालून आपल्या बॅगेत ठेवतो. आरव, हसत, आत्मविश्वासाने. हा रेनकोट आता रोज वापरणार नाही, पण चांगुलपणा रोज वापरणार. रेनकोट मंद चमकत आहे, पण आता शांत. वातावरण सकारात्मक, प्रेरणादायी. मुलं आनंदाने खेळत आहेत, शाळेत प्रवेश करत आहेत. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. खरी जादू वस्तूंमध्ये नसते, ती आपल्या कृतीत असते.